नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज आम्ही रानामध्ये आलेलो आहे पार्टी बनवण्यासाठी। तुम्ही बघू शकता माझ्या मागे खूप मोठे झाड आहे। या झाडाखाली आम्ही पार्टी बनवणार आहे। ही पार्टी आमची घरगुती आहे। माझी आई, बायको, मुले, माझे मेहुणे आणि माझा भाचा एवढे जण आम्ही घरगुती पार्टी बनवणार आहे। पार्टीमध्ये चिकनचा रस्सा बनवणार आहे आणि मासे फ्राय करणार आहे। तर चला पार्टीला सुरुवात करूया। या झाडाखाली आम्ही चूल बनवलेले आहे आणि आता चूल पेटवलेली आहे। बघा, हे आहे झाड आणि या झाडाखाली आम्ही पार्टी बनवणार आहे। पार्टीची तयारी आम्ही अशा प्रकारे केलेली आहे। हे आहे मासे, चिकन, पुदिना, लिंबू, कोथिंबीर, अद्रक, रस्सा बनवण्यासाठी पतीला, हे आहे खलबूत मसाला चेचण्यासाठी। तर चला आता सर्वप्रथम चिकन बनवायला सुरुवात करूया। आमचा भाचा सिद्धेश मसाला ठेसत आहे। बघा, रानामध्ये मसाला ठेसून तयार करायचा आहे। आणि आता आम्ही चिकन बनवण्यासाठी चुलीवरती पतीला ठेवलेला आहे आणि या पतील्यामध्ये आम्ही चिकनचा रस्सा बनवणार आहे। तर चला चिकन बनवायला सुरुवात करूया। चिकन बनवण्यासाठी पतील्यामध्ये तेल टाकण्याचे काम चालू आहे। आता या तेलामध्ये चिकन टाकून रस्सा बनवायचा आहे। पतील्यामध्ये जिरा, तीळ आणि पुदिना टाकलेला आहे। आता चिकन टाकायचे आणि चिकन बनवायला सुरुवात करायची। चिकन टाकलेले आहे पतील्यामध्ये। चिकन बॉईल झालेले आहे। आता यामध्ये मसाला टाकायचा आणि थोडं बॉईल करून पाणी ओतायचे आणि उकळी येईपर्यंत वेट करायचा। चिकन मध्ये मसाला टाकलेला आहे आणि चिकनच्या तडक्याचा वास एकदम जोरात येत आहे। आता यामध्ये पाणी टाकूया। पाणी ओतलेले आहे आणि थोड्या वेळानंतर चिकनला उकळी येईल, मग चिकनचा झणझणीत रस्सा तयार होणार आहे। चिकनच्या रस्स्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। बघा, जाळ खूप चांगला लागलेला आहे। रानामध्ये पार्टी करायला खूप मजा येते। बघा, या मोठ्या झाडाखाली आम्ही चूल पेटवलेली आहे आणि आता चुलीवरती चिकन टाकलेलं आहे। आता आम्ही चिकनचा रस्सा बनवणार आहे, त्यानंतर मासे फ्राय करायला सुरुवात करणार आहे। सिद्धेश चुलीला जाळ लावत आहे आणि पार्टीचे नियोजन, पार्टीची जागा सिद्धेशने शोधलेली आहे आणि ही जागा एकदम चांगली आहे। मोठे झाड आहे आणि झाडाखाली आम्ही चूल पेटवलेले आहे आणि चुलीवरती चिकन तयार होत आहे। रानामध्ये पार्टी करायला खूप मजा येते आणि रानामध्ये कसाही रस्सा बनवला तो एकदम झणझणीत आणि जोरात लागतो। बघा, आमच्या चिकनला आता उकळी आलेली आहे। चिकन तयार झाले की आम्ही मासे फ्राय करायला घेणार आहे। सिद्धेश माशाला मसाला लावत आहे। माशाला मसाला लावून ठेवायचा आणि चिकनचा रस्सा तयार झाला की मासे फ्राय करायचे। रानामध्ये पार्टी करायला खूप मजा येते आणि या मोठ्या झाडाखाली पार्टी करायला आम्हाला चांगली जागा भेटलेली आहे। बघा, समोर सह्याद्री पठार आहे आणि सह्याद्री पठाराच्या खाली येऊन आम्ही रानामध्ये पार्टी करायला सुरुवात केलेली आहे। चिकनच्या रस्स्याला उकळी आलेली आहे आणि रस्स्याचा वास एकदम कडक येत आहे। चिकनचा रस्सा झणझणीत आणि जोरात बनलेला आहे। बघा, चिकनच्या रस्स्याचा कलर किती छान आहे आणि चिकनचा रस्सा एकदम जोरात बनलेला आहे। चिकनचा रस्सा तयार झालेला आहे आणि आता आम्ही चुलीवरती पॅन ठेवलेला आहे आणि या पॅनमध्ये हे मासे फ्राय आम्ही करणार आहे। तर चला मासे फ्राय करायला सुरुवात करूया। मासे फ्राय करायला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि हा मासा आहे टोकाळी मासा।
फ्राय करताना वास एकदम जोरात येत आहे. आम्ही आता मासे फ्राय करणार आणि मासे फ्राय करून झाले की मग आम्ही जेवायला बसणार आहे. चला मासे फ्राय करून घेऊया. बघा मासे एकदम मस्त फ्राय झालेले आहेत आणि आता आम्ही मासे खाली उतरणार आणि सर्वजण जेवाय बसणार आहे. मासे फ्राय करून घेतले आणि आता आम्ही चिकनचे सुक्क बनवत आहे. सुक्क शिजत आलेलं आहे. थोड्या वेळात त्याला खाली उतरणार आहे. आमच्या पार्टीचे जेवण तयार झालेले आहे. हे आहे मासे फ्राय, चिकन सुक्क, हे चिकनचा रस्सा झणझणीत, हा आहे भात, हे आहे तांदळाच्या भाकरी, कांदा लिंबू. तर थोड्या वेळात आम्ही जेवाय बसणार आहे आणि तुम्ही पण जेवाय या. रानामध्ये पार्टीचे नियोजन केले होते आणि पार्टीचे जेवण तयार झालेले आहे आणि आमची मंडळी आता जेवाय बसलेले आहेत. मी पण जेवाय बसतो आणि तुम्ही पण जेवाय या. आज आम्ही रानामध्ये छोटीशी पार्टी केली होती. पार्टीमध्ये चिकनचा रस्सा बनवला होता, चिकन सुक्क बनवलं होतं आणि मासे फ्राय केले होते. रानामध्ये जेवणाला चव एकदम जोरात येते आणि रानामध्ये जेवायला पण खूप मजा येते. तर मित्रांनो, रानातील ही छोटीशी पार्टी तुम्हाला कशी वाटली, रानातील जेवण तुम्हाला कशी वाटले, हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत. जय शिवराय, जय शंभूराजे.